सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर आजपासून आहे ना शारदीय नवरात्रेला सुरुवात होत आहे। माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रीची खूप खूप शुभेच्छा। तर आज सोमवार आहे, सोमवार म्हणल्यावर रंग पांढरा आहे, शांतता आणि पावित्र्याचे प्रतीक आहे। तर आजपासून घटस्थापनेला सुरुवात होत आहे। तर नैवेद्य पाहू आपण। तर नैवेद्य आहे तूप। तर तूप हा नैवेद्य जर देवीला अर्पण केला ना तर भक्तांना आनंद आणि सौभाग्य लाभते असं मान्यता आहे। तर चला आज मी कशा प्रकारे घटस्थापना करते आणि आज पहिल्या दिवसाची पूजा कशी असते ते तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर सुरुवातीला आहे ना घराच्या बाहेरचा परिसर सर्व स्वच्छ करून घेतला आहे। त्यानंतर आपण तुळशीसमोर रांगोळी काढली, तुळशीची पूजा करून घ्यायची। तर आजचा दिवस म्हणजे ना नवरात्रातला पहिला दिवस आणि पहिला दिवस म्हटल्यानंतर आहे ना खूप मस्त असं वातावरण असतं, खूप प्रसन्न वातावरण असतं। आणि पहाटे पूजा केल्यानंतर आहे ना आपण जर पहाटे तुळशीची पूजा केली ना त्यानंतर आपल्या घरात सगळी पॉझिटिव्हिटी निर्माण होते, सगळीकडे प्रसन्न प्रसन्न असं वातावरण होतं, खूप छान वाटतं। तर तुळशीची पूजा करून घ्यायची। त्यानंतर आहे ना फुलं तोडून घेतले। आपल्या घरासमोरच खूप मस्त असे फुलं आहे, चांदणीचे फुलं आहे, जास्वंदीचे, गुलाबाचे। तर हे सर्व फुलं आहे ना मी पूजासाठी तोडून घेतले। त्यानंतर आहे ना तुळशीची पूजा पण झाली माझी। आणि तुम्हाला सांगते त्यानंतर मग मी आहे ना आपल्या उंबऱ्याची पूजा करून घेतली। आज नवरात्रातला पहिला दिवस म्हणजे उंबरा पण आपल्या लक्ष्मीकारक असतो, त्याची पण पूजा आपण केली पाहिजे। तर उंबऱ्याची पण आहे ना पूजा करून घेते मी। आणि कसं असतं ना तर प्रत्येक भागामध्ये ही पद्धत वेगवेगळी असते। आणि आज घटस्थापनेचा मुहूर्त आहे ना सकाळी 6:09 सुरू होतं तर 8:09 आहे। तर हा शुभ मुहूर्त आहे सकाळचा। तर या मुहूर्तामध्ये घटस्थापना जर केली ना खूप छान असते। आणि म्हणजे दिवसभर तरी घटस्थापना केली ना तरी काही हरकत नाही, पण शुभ मुहूर्तामध्ये घटस्थापना केली ना खूप छान असते, म्हणजे भारी कसं देवीचा आशीर्वाद आपल्याला लाभतो। आणि सकाळी सकाळी घटस्थापना केल्यानंतर घरामध्ये पण खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटतं। कारण ब्रह्ममुहूर्तावर आपण उठतो आणि सगळं सकाळी सकाळी झाडलोट, सडा, रांगोळी सगळं सकाळी पहाटे होऊन जातं। त्यानंतर आपण कसं देवाला म्हणजे पूजा वगैरे करतो तर खूप भारी वाटतं, घरामध्ये बी एकदम प्रसन्न असं वातावरण वाटतं। आणि आता उंबऱ्याची पण आहे ना पूजा करून घेतली मी, उंबरठा पुसून घेतला, घरं पण वगैरे पुसून झाली होती, भांडे वगैरे देवाची सर्व घासून घुसून आणि कोरडे करायला ठेवले होते। देवाची पण म्हणजे देव पण आहे ना स्वच्छ करून घेतले होते, देवांना पण आहे ना चांगलं घासून वगैरे घेतलं होतं मी। आणि त्यानंतर मग बाहेर आली होती, कारण बाहेर खूप अंधार होता ना, त्यामुळं मग अगोदर आहे ना घरातली कामं उरकून घेतली। आणि त्यानंतर 4:45ला आहे ना बाहेर आली मी। तर बाहेर आल्यानंतर झाडलोट ते करून घेतलं। त्यानंतर उंबरठ्याची पूजा केली, तुळशीची पूजा झाल्यानंतर म्हटलं चला उंबरठ्याले पण करून घेऊ आता। त्यानंतर आहे ना उंबरठ्यावर मस्त असं कुंकवाचं आहे ना स्वास्तिक काढलं, कुंकू मिक्स करून घेतलं आणि त्याचं स्वास्तिक काढलं। कॉम्बिनेशन इतकं छान वाटत होतं ना, खरंच खूप भारी वाटलं। आणि त्यानंतर आहे ना रांगोळी काढून घेतली मी। मला काही एवढी खास रांगोळी येत नाही, पण मग जशी येते ना तशी काढली मी। तर रांगोळी पण काढून घेतली उंबऱ्यासमोर। त्यानंतर उंबऱ्याची पण पूजा करून घेतली। आणि तुम्हाला सांगू का घरामध्ये इतकं प्रसन्न वाटत होतं ना, एवढी पूजा केल्यानंतर असं वाटायचं का खरंच घरामध्ये ना असं देवत अवतारल्या आणि इतकं प्रसन्न वाटत होतं, इतकं ब्रह्ममुहूर्तावर केल्यानंतर बघा किती छान असं कॉम्बिनेशन दिसतंय। आणि उंबऱ्याची पण पूजा करून घेतली मी, तिथं पण आहे ना दिवा लावून दिला, तुळशीजवळ पण दिवा लावला आणि दिव्याची उंबऱ्याची पूजा करून घेतली। त्यानंतर म्हटलं आता देवघरामधली देवांची पूजा करून घ्यायची, कारण देव तर मी अगोदरच धुवून स्वच्छ करून ठेवले होते। आणि त्यानंतर आहे ना आपल्याला कसं आंघोळ घालता येत नाही ना, 9 दिवस देवघटी बसलेले असतात, त्यामुळं देवांना आहे ना आंघोळ घालता येत नाही। म्हणून आहे ना सगळे देवांना ना मी अगोदरच आंघोळ वगैरे घालून घासून घुसून घेतले होते। त्यानंतर जे आपले देवघरामध्ये फोटो वगैरे असतात ना ते तसेच होते। तर आमच्या घरात आहे ना झोळी पावडी म्हणजे ना नवनाथांचंच असतं ते झोळी पावडी, ती पण असते ना, ती नव्हती धुतली। आणि नवनाथाचा फोटो होता आमच्याकडं, तो नव्हता धुतला। बाकीचं सर्व देव आहे ना मी धुवून काढले होते आणि स्वच्छ करायला ठेवले होते। तर आता देवपूजा करून घेते अगोदर।
तर आता आहे ना 5:30 वाजले होते, तर म्हटलं अगोदर देवपूजा करून घ्यावा आणि त्यानंतरच घट बसवावा. कसं घरातली देवपूजा केल्यानंतर मग घट बसवल्यावर खूप भारी वाटतं. देवघर स्वच्छ करून घेतलं मी, सर्व कापडाने ना पुसून घेतलं. त्यानंतर आहे ना मग देवाची मांडणी केली. तर दुसरा कपडा टाकला आणि सगळे देव आहे ना परत ठेवून दिले, फोटो वगैरे पुसून घेतले आणि त्यानंतर देवांची मांडणी करून घेतली. हे बघा मस्त अशी देवांची मांडणी करून घेतली आणि त्यानंतर फुलं वाहून घेतले देवांना. आरती पण लावलेली, पण कसं हात लागतो ना त्यामुळे ना मग मी ती खाली ठेवली होती. तर साईडला आरती लावून ठेवली होती मी. कसं देवाची कोणत्याही देवाची पूजा करताना आधी देवीच्या साक्षीने पूजा करायची असते ना, त्यामुळं मग मी दिवा लावून घेतला होता, पण तो साईडला ठेवला होता. त्यानंतर आता देवपूजा झाली आणि इथंच घट बसवायचा आहे मला. तर त्यासाठी ना इथं तांदळाचा आहे ना मी स्वास्तिक काढून घेते. तर बघा अगोदर आहे ना कुंकवाचं काढलं ना तरी चालतं, पण मग मी तांदळाचंच काढून घेते. स्वास्तिक काढून घेतलं आणि त्यानंतर त्यावर चौरंग मांडायचा किंवा पाट असेल तुमच्याकडे तर तो मांडला ना तरी पण चालतो. तर मी ना चौरंग मांडते. पाट पण आहे माझ्याकडे, पण त्याच्यावर गणपती ठेवलेला आहे, त्यामुळे ना चौरंगच मांडते. तर चौरंग मांडला, त्यावरती लाल कलरचा कपडा टाकला आणि पूर्ण व्हिडिओ ना मी अपलोड केलेला आहे अगोदर घटस्थापनेचा, त्यामुळे मी तुम्हाला एवढं डिटेलने दाखवलं. एक आमच्याकडे ना ताटामध्ये बसवतात ना, त्यामुळं मग मी ताटामध्ये वावरी घेतली, त्यामध्ये सप्तधान्य टाकलं आणि आपला घट आहे ना तो पाण्याने भरून घेतला, त्याला रक्षा धागा बांधला, स्वास्तिक काढलं आणि घटामध्ये ना एक फूल, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हळदी कुंकू वाहून आणि त्यांची पूजा करून घेतली. त्यानंतर आता यामध्ये ना नागवेलीचे पानं ठेवते, 7 पानं ठेवले मी आणि आमच्याकडे ना नारळ ठेवतात त्यावरती, मग मी नारळ ठेवलंय. काही भागांमध्ये ना नारळ ठेवत नाही, पण आमच्याकडे ठेवतात ना, त्यामुळं मग मी ठेवलं. ज्याच्या ज्याच्या भागातली प्रथा जशी ना तशी घटस्थापना करायची. तर दिवा पण लावून घेतला, दिव्याची पण पूजा करून घेतली, दिव्याला पण एक स्थान दिलं. पण हा आहे ना अखंड दिवा नाही आहे, त्यामुळे आहे ना दुसरा दिवा ठेवलेला आहे मी. अखंड दिवा आहे ना मांडणार आहे. तर आता आहे ना नागवेलीचे पानं ठेवले आणि आपल्या घरामध्ये जे 5 टाका असतात ना, ते 5 टाक आहे ना इथं नागवेलीच्या पानावरती मांडले. तर बघा अशा पद्धतीने. त्यानंतर 2 विड्याची पानं ठेवले साईडला आणि त्यावरती ना आपला विडा ठेवला, म्हणजे खोबरं, खारीक, सुपारी, बदाम आणि हळकुंड ते ठेवलं आणि परत आहे ना एक दुसऱ्या साईडला परत एक पान मांडलं. त्यावरती आधी तांदूळ ठेवले, त्यावरती नागवेलीचे पानं ठेवले, जोडीचे पानं ठेवायचे ते ठेवलं. त्यानंतर त्यावरती ना सुपारी मांडली मी. तर याच्यावर त्याने सुपारी ठेवते आणि लगेच आहे ना अष्टदल कमल काढलं. सुपारी ठेवायची विसरली मी. तर अष्टदल कमल काढलंय, त्यावरती आपला अखंड दिवा ठेवायचा आणि हा दिवा आहे ना घटापासून एक इतीच्या अंतरावर ठेवायचा, जास्त जवळ नाही ठेवायचा आणि जास्त लांब नाही ठेवायचा. आणि दिव्यामध्ये ना मी कापूर आणि एक लवंग टाकली आहे. यांनी काय होतं, आपला दिवा आहे ना हा अखंड तेवत राहतो. आपल्या दिव्याला ना ऑक्सिजन भेटतं कापरामुळं आणि लवंगामुळं आणि दिवा आहे ना विझत नाही. आणि एक आहे ना जे आपण कापूर टाकतो ना त्याने आपल्या घरामध्ये ना सुगंध पण खूप छान येतो. आणि म्हणजे घटाजवळ जर दिवा आपण ठेवला ना एक इथीच्या अंतरावर, जे दिवेची उष्णता आहे ना ती पण आपल्या जे वावरी असती ना त्या वावरीला म्हणजे आपल्या धान्याला लागती. आणि आपलं धान्य कसं सूर्याच्या प्रकाशाने किती छान उगवतं, त्याच प्रकारे ना आपलं दिव्याच्या उष्णतेने ना आपलं धान्य पण खूप छान असं उगवतं. त्यानंतर आहे ना आता मी सुपारी ठेवली आणि हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पाला फूल अर्पण केलं. त्यानंतर आहे ना 5ही टाकांची पूजा करून घेतली, त्यांना पण फुल अर्पण केलं. घटाला आहे ना ह्या दिवशी नागवेलीच्या पानांची माळ घालतात, तर ते 11 पानांची माळ घातली आणि ती पण आहे ना इथं टांगून दिली. तर अशी टांगून देत असतात, तर ती टांगून दिली आणि त्यानंतर आहे ना तुपाचा दिवा लावून घेते. तर आता आरती, ही सगळी पूजा झाली माझी. तर आता आरती करायची, अगरबत्ती पण लावून घेतली, धूप पण लावलेलं आहे. आरती करायची ना, तर त्या आरतीसाठी ना तुपाचा दिवा लावून घेतला, पाटाभोवती रांगोळी पण काढली चौरंगाभोवती. तर अशा पद्धतीने ना ही घटस्थापनेची पूजा केली मी. तर आता तुम्हाला गणपतीची आरती येतच ते, तर गणपतीची आणि आपल्या देवीची आरती म्हणायची, दुर्गे दुर्गा भारी. तर तुम्हाला जी येत असली ती. आणि 2च आरत्या म्हणते मी, गणपतीची आणि याची देवीची. तर तुम्हाला किती 5 आरत्या म्हणायच्या तर 5 म्हणायच्या, 2 म्हणायच्या तर 2 म्हणायच्या. तर हे बघा अशा पद्धतीने माझी पूजा झाली आहे.
आणि नैवेद्य पण अर्पण केलंय मी देवीला. तर अशा पद्धतीनं घटस्थापनेची पूजा केली मी. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजा केली जाते तेही सांगा. तर चला व्हिडिओची एंडिंग इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला हे नवरात्र खूप सुखा समाधानीचे जा ही देवी आईसमोर प्रार्थना करते. आणि आता चहा घेते. तर चहा ठेवलाय मी इथं आणि चहा घेते आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. बाय. तर चला आता मी चहा घेते. सर्व पूजा वगैरे माझी सर्व झाली आहे. तर चला तुम्ही पण या चहा घ्या.